वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। मी आहे पूनम। तर आज दिवसभरात आम्ही काय काय करणार आहे ते तुम्ही बघणारच आहात। स्कूलमधनं डायरेक्ट त्यांना घेऊन आलेली आहे मठामध्ये। आज आपण जाम ठिकाणी करून आलो। तर आज मी बनवत आहे पिझ्झाची ग्रेव्ही कशी बनवतात तेच आज आपण बघणार आहोत। आणि मी घेतले इथे टोमॅटो आणि कांदा घेतला आणि लसणाच्या पाकळ्या। ही घरच्या घरी बनवलेली प्युरी आहे ना, तुम्ही महिनाभर तशीच्या तशीच ठेवू शकता। आता मी हे कापून घेतले। आता ह्यांना सगळ्यांना मिक्सरमध्ये एकदम बारीक टोमॅटो पहिला पिसून घेत आहे। टोमॅटोची प्युरी करून झालेली आहे। आता ना कांदा वाटून घेत आहे। कांदा आणि त्याच्यात लसणाच्या पाकळ्या। लसणाच्या पाकळ्या कशासाठी, तर आपल्याला गॅस होऊ नये म्हणून लसणाच्या पाकळ्या टाकायच्या। कांदा आणि टोमॅटोची प्युरी वाटून झालेली आहे। आता ह्याची फोडणी द्यायची। पेस्ट तर रेडी झालेली आहे। आता आपण ह्याला ना फोडणी द्यायची। फोडणी म्हणजे काय, तेल टाकायचं आणि त्याच्यात आहे ना ओवा टाकायचा। ओवा टाकला ना की गॅस नाही होत म्हणून ओवा टाकायचा। आणि त्या आरवचं खाणं बघा, आईने माझ्या खाकरे दिलेत। तर चटणी आणि खाकरा हा गुजराती प्रकार आहे। चटणी आणि खाकरा खायचं ते आम्हाला खूप आवडतो। तर आईने खाकरा दिलाय, चटणी पण तिने दिल्या। आता तेच आरवने नाश्ता केलाय। इथे बघा मी तेल टाकलंय, 2 चमचे तेल टाकलंय, तो तापत ठेवलाय। ओवा टाकते फोडणीला। फोडणी देऊन घेतलेली आहे। आता हा अर्धा आहे, ह्याचा पावपेक्षा पण कमी, जेवढं घट्ट होईल तेवढा आटवायचा। आता ही जास्त प्युरी आहे म्हणून ह्याला 1 तास तरी जाईल। आज दिवसभर लाईट जाते ना, त्याच्यामुळे सगळं प्रॉब्लेमच झालाय। तर आता लाईट होती म्हणून हा वाटून घेतलेला आहे। आमचे तर लाईट जाण्याचा खूप प्रकार आहे। खूप वेळा लाईट जाते, आज भरपूर वेळा गेले। बघू शकता तुम्ही, असं चांगलं उकळवायचं आहे। जेवढं उकळवून तेवढं चांगलं आहे। आणि ही जी आहे ना ग्रेव्ही, तुम्ही महिनाभर फ्रीजमध्ये तशीच ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही। बघू शकता तुम्ही मगाशी केवढा होता ग्रेव्हीचा। हे बघा इथे लाईन पण आहे, एवढी आटली आहे। जेवढा आटेल तेवढा चांगला आहे, म्हणजे ती जास्त वेळ राहते, जास्त दिवस पण राहते। आणि आता हे अजून थोडंसं आटलं ना की ह्याच्यात थोडीशी साखर टाकणार आहे, मीठ टाकणार आहे आणि रंग म्हणजे थोडंसं तिखटपणा येण्यासाठी लाल मिरची पावडर टाकणार आहे। ती एवढेच तिखालालची टाकेल, म्हणजे त्याला कसं रंग आहे ना। आता हे बघू शकता तुम्ही किती आटले आहे बघा। अजून ही पूर्ण आटायचे। लहान मुलांना पण आपण देऊ शकतो, कारण घरच्या घरी ह्याच्यात काहीच टाकायची गरज नाही आहे। बघू शकता तुम्ही किती पूर्ण आटलेलं आहे। त्याच्यात पाणी असं काहीच दिसत नाही। आता याच्यात टाकणार आहे मी थोडीशी साखर टाकते, मीठ टाकते आणि लाल मिरची पावडर। साखर टाकून झालेले, आता मीठ टाकते। मीठ थोडं का चवीनुसार मीठ पाहिजे ना, चव लागायला पाहिजे ना। हा टाकला आता मीठ आणि आता टाकते मिरची पावडर। जास्त नाही टाकत, मग जास्त टाकली ना की तिखट होतो। आता हे सर्व मिक्स करून घेते, कारण पाणी पूर्ण आटलेलं आहे। हे ह्याला थोडीशी उकळ काढणार आहे आणि मग गॅस बंद करणार आहे। हे बघा जेवढं पाणी पूर्ण आटवून घेतलेलं आहे, पूर्ण बघाल ते बघा। ह्याच्यात ना विनेगर टाकलंय ना काहीच नाही। आणि ही तुम्ही ग्रेव्ही महिनाभर फ्रीजमध्ये ठेवू शकता, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे। आम्ही नेहमी बनवतो पिझ्झासाठी। तुम्ही सॉस म्हणून पण खाऊ शकता। हल्ली सॉस कसे डुप्लिकेट येतात, पण ह्याच्यात तसं
पिझ्झाचा बेस रेडीमेड आणते मी आणि मग ग्रेव्ही बनवलेली असली का कधी पण पिझ्झा बनवता येतो, म्हणून मी जास्तीचीच ग्रेव्ही बनवून ठेवते. आता ग्रेव्ही आपली रेडी झालेली आहे. आता ही थंड करून मग नंतरला फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण आता लगेच नाही ना बनवायचं आहे आणि ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे. काल मी ग्रेव्ही बनवली होती पिझ्झाची, तर आज आहे ना आरव शेफ होणार आहे. आरव बनवतोय पिझ्झा, त्याच्यासाठी चला शिकायला तर पाहिजे ना. हां, गरम कर. ज्या साईडला तू ग्रेव्ही लावणार आहेस ना ती साईड गरम करायची असते, म्हणजे कसं ते आपल्याला बरं पडतं थोडंसं. आणि कारण बॅक साईड आहे ती आपल्याला हे करायची आहे ना कडक कुरकुरीत. आम्ही तव्यावरच करणार आहोत पिझ्झा. चमचा घे, तुला हवी तेवढी ग्रेव्ही लाव. आरवला हे शिमला मिरची वगैरे काय आवडत नाही, मग तो त्याची ग्रेव्ही लावणार आहे आणि चीज. जर आम्हाला खायचं असेल ना तर आम्ही शिमला मिरची, कांदा ह्या पण वस्तू टाकतो. त्याला ते नाही आवडत म्हणून मग तो साधा सिंपल प्लेन खाणार आहे. पण हा बाहेरचा पिझ्झा खात नाही है ना, पण घरातला अख्खा पिझ्झा खातो. मला बस मम्माचाच पिझ्झा आवडतो. हां, कसा असतो मम्माचा पिझ्झा? एकदम मस्त असते. ती ग्रेव्ही असते ना ती एकदम. ही ग्रेव्ही तुम्ही महिनाभर ठेवू शकता. बेसला पूर्ण झालेला आहे लावून. आता तो खिचत आहे चीज. चीज चीज चीज. व्हेरी गुड. एकदम क्रंची. तुझा यूट्यूब चॅनल खोलायचा काय, मास्टर शेफ? यस, चालेल. चीज पूर्ण खिसून झालेली आहे आणि तव्याला थोडासा तेल लावलाय म्हणजे तो क्रिस्पी होतो. तर पिझ्झा आपला टाकूया तव्यात आणि ह्याचं झाकण घे म्हणजे चीज बरोबर प्रॉपर मेल्ट होईल आणि खालून क्रिस्पी होईल. असं थोडंसं झाकण ठेवलंय. ओव्हन आहे आमच्याकडे, नाही असं नाही, पण त्याचा आम्ही यूजच करत नाही. चला, फायनली पिझ्झा रेडी झालेला आहे. बघू शकता तुम्ही, चीज मस्तपैकी अशी मेल्ट झाली आहे. आता त्याचे पीसेस करून आरवला देते खायला. आरव पिझ्झा कट करत आहे आता. एक साइड तर झालेली आहे, दुसरी साइड करूया. बस तुला घे. आता आरव पिझ्झा खाणार आहे. टेस्ट कशी आहे सांगा मला. एकदम मस्त आहे. छान. बेस एकदम क्रंची आहे आणि जी चटणी आहे ती पण एकदम, जी ग्रेव्ही आहे ती पण एकदम मस्त आहे आणि चीज पण एकदम मस्त मेल्ट झालेली आहे. मला पण जर पाहिजे तुम्ही पण बनवू शकता. मगाशी आरवचा पिझ्झा खाऊन झाला आहे. आता पिझ्झा बनवते मला आणि त्यांना आणि आई बाबांना खाली देते. तर तेच बनवून घेते आता. तर अशा पद्धतीने बनवलं. ह्याच्यावर टाकले कांदा आणि शिमला मिरची. तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही टाकू शकता. आम्ही तर एवढंच टाकलेलं आहे. मस्तपैकी आता तव्यावर ठेवणार आहोत. फायनली हा पिझ्झा रेडी झालेला आहे. आता आरवला सांगते आई बाबांना देऊन यायला. सावकाश घेऊन जा. चल. ते कामावरून जस्ट आले आणि ह्याला आवाज दिला लगेच. जेवता जेवता काय जेवता जेवता आलाय. हा बघा, मोठ्या बाबांना अजिबात सोडतच नाही. काय पिझ्झा खातो तो? पिझ्झा पिझ्झा खातो. पिझ्झा पिझ्झा पिझ्झा. तुझे बाबा ते बाबा मोबाईल नाही, मोबाईल नाही.
म्हणजे मम्मम करताना आलाय.